सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा, खुद से है ये वादा कुछ करके जाऊंगा। सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए। सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए। सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार मित्रांनो, JRCM आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्री चार्जच्या या मराठी भाषा सेशन मध्ये। संतोषजी आवाज पोहोचतोय? ओके. मागच्या रविवारी थोडा प्रॉब्लेम आला होता आणि तो असा प्रॉब्लेम आला की एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो दुसरा प्रॉब्लेम सुरू झाला। मग मला वाटत होतं इन्व्हर्टर सुरू राहावं, तर इन्व्हर्टर वाला चढला आणि त्यानं असं काय केलं की माझ्या वायफायचे चार्जर असतात ते चार्जर उडवून टाकलं आणि वायफाय बंद पडलं। मी त्या वायफाय साठी इन्व्हर्टर सुरू करत होतो। तर असा प्रॉब्लेम काही येणार नाही आणि फार क्वचित एखादाच प्रॉब्लेम येतो। आणि आपण जे विज्ञान बघत असतो तर विज्ञान शिकवणं दोन पद्धतीने शिकवलं जातं, एक तर बोरिंग शिकवलं जातं, एक इंटरेस्टिंग शिकवलं जातं। आणि मी विज्ञान शिक्षक असल्यामुळं विविध प्रकारचे विद्यार्थी सोबत येतात, समोर येतात, मजेशीर पद्धतीने तेच मला कधी कधी विज्ञान शिकवतात। झालं कसं, 8वीच्या वर्गावर होतं एकदा आणि एका मुलाला विचारलं मी, म्हणजे सुरू होतं ध्वनीचा वेग, प्रकाशाचा वेग हा चॅप्टर सुरू होता। ध्वनी हा चॅप्टर सुरू होता, साऊंड वेव्स कशा येतात, लाईट वेव्स कशा असतात हा चॅप्टर सुरू होता। तो ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी होता। तर एक प्रश्न असतो नेहमी, ते तुम्हाला मला सुद्धा विचारला असेल, पहा विज्ञान कसं शिकवतात तर प्रश्न विचारला की अगोदर वीज चमकते आणि नंतर गडगडाट ऐकू येतो, असं का होतं? म्हणजे आधी वीज चमकलेली दिसते आणि त्याचा आवाज उशिरा ऐकू का येतो? तर आपल्या सगळ्यांना त्याचं उत्तर माहिती आहे, की प्रकाशाचा वेग जास्त आहे म्हणून अगोदर वीज चमकलेली दिसते आणि ध्वनीचा वेग हा कमी आहे म्हणून उशिरात ऐकू येतो त्याचा गडगडाट। पण त्या दिवशी त्या मुलानं मला नवीन शिकवलं। नवीन मुलगा होता, मी विचारला प्रश्न, त्याला हात वर केला, मी सांगू का सर, तो नवीन दिसला, नवीन ऍडमिशन दिसलं, मला सांग बाबा कसं करतो? तो म्हणे सर, डोळे 4 बोट पुढे आहेत कानाच्या म्हणून अगोदर दिसते नंतर ऐकू येते। म्हणजे कोण काय शिकवलं विज्ञानामध्ये, आपलं तर्क द्यायचा बरोबर आहे, तर्क बरोबर आहे, अगोदर दिसते तर डोळे पुढे आहेत म्हणे गुरुजी, मानतो 4 बोट डोळे पुढे अगोदर दिसल मग ऐकू येईल ना। आणि म्हणजे असं विज्ञान कोण कसं शिकवल हे सांगता येत नाही। त्यामुळं तर्काने काही गोष्टी जरी लक्षात येत असल्या ना, तर विज्ञानाचे कारण वेगळे असतात। आणि आपले जे प्रोडक्ट्स आहेत ज्याविषयी आपण शिकवत असतो ते विज्ञानाचे प्रोडक्ट्स आहेत, त्यामुळं तुम्हाला तर्क वेगवेगळे देणारे व्यक्ती भेटतील। जसं मला वर्गात भेटला तसं तुम्हाला मार्केटमध्ये खूप वेगवेगळे तर्क देणारे व्यक्ती भेटतील, भेटत राहतील, शेवटपर्यंत भेटतील, त्यात काही हे नाही। पण तर्कापेक्षाही सोपं मी एक शोधलं की सोपं काय सांगायचं, सोपे फायदे सांगायचे। फायदा कोणालाही कळतो, पटकन कळतो, चटकन कळतो, मग फायदा सांगायचा, मग तर्क लावायचे। फायदा येतं म्हणले बस झाले, ही गोष्ट फायदेशीर आहे ना, मग बस झाली, बाकी आपल्याला काही घेणं देत नाही, आपला यामध्ये फायदा आहे का नाही। आज मी तुमच्यासाठी
न्यूट्रिचार्ज ह्युमनचे तर्क घेऊन नाही आलो. आज तुमच्यासाठी न्यूट्रिचार्ज ह्युमनचे 10 फायदे. आजच्या 50 मिनिटांमध्ये आपण काहीच पाहणार नाही, फक्त 10 फायदे. कारण फायदा एकदम पटकन कळतो. लहान मुलगा असो, मोठा व्यक्ती असो, कोणी असो, फायदा काय, यामध्ये आपला काय फायदा आहे. मग याचा त्याला फायदा सांगितला की तो लोक तयार, जो फायदा हा आहे, हा फायदा आहे. तसे आज मी तुम्हाला न्यूट्रिचार्ज ह्युमनचे 10 फायदे आणि ते फायदे कुठल्या कंटेंट मुळे आहेत ते कंटेंट सुद्धा सांगणार आहे. कंटेंट लक्षात ठेवणं आवश्यक नाही, मग फायदे मात्र लक्षात ठेवूयात. आजचा जो तुम्हाला मेसेज केला कंपनी मला सांगते की आज हा विषय मांडायचा, या विषयावर ट्रेनिंग घ्यायची. त्यामधला आजचा विषय फक्त एवढाच होता की न्यूट्रिचार्ज ह्युमन इंस्टाग्रामवर कुठं सापडेल, फेसबुकवर कुठं सापडेल, व्हॉट्सअपवर काय ते टाकलं की सापडते. म्हणजे तो विषय आपण शेवटच्या 5 मिनिटात घेऊ शकतो. पण मला त्यापेक्षाही भारी विषय वाटला की फायदे काय. तर नवीन स्लाइड आले का त्यामध्ये कुणीही व्यक्ती, त्या समोरचा व्यक्ती बघायचा आणि यापैकी त्याला कुठला फायदा आवडेल, म्हणजे याला गरज कुठल्या फायद्याची, तो फायदा त्याच्यासमोर मांडायचा. बस. मापाचा सूट आपल्याला शिवता आला पाहिजे. कापड एक सारखंच असतं, त्या मापाचे कपडे त्याला शिवता आले पाहिजे. आहे की नाही. असे 10 फायदे आपण बघणार आहोत. 10 फायदे जर तुम्ही लक्षात जर ठेवले तर अतिशय तुम्हाला विज्ञान कोणी विचारणार नाही, दुसऱ्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला फक्त विचारतील 10 फायदे. तर ते 10 फायदे कुठले, तर हे न्यूट्रिचार्ज वुमन पोषक तत्वों के लाभ, 10 फायदे. आता आणि नंतर आपण कुठं न्यूट्रिचार्ज वुमन सापडणार ते सुद्धा तुम्हाला दाखवून देणार. ते स्लाइड वर, इंस्टाग्रामवर कुठं आहे, युट्यूब चॅनल काय, सगळ्यांना माहित आहे. पहिला फायदा ज्यावर सगळ्यात जास्त फोकस आपण मागच्या 3 यापासून पाहतो, हिमोग्लोबिन वाढत आहे. न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानं त्या महिलेचं हिमोग्लोबिन वाढतंय. का वाढतंय? कारण की आयरन आहे, 21 मिलीग्राम आहे, फेरस बिसग्लायसिनेट आहे, सगळ्यात जास्त अवशोषित होणार आहे. फेरस बिसग्लायसिनेट हे आयरन आहे, 90% ऍब्झॉर्बेबल आहे. दुसरं, आपल्या छोट्या आतड्यामध्ये सहज अवशोषित होते. तिसरं म्हणजे फेरस बिसग्लायसिनेटच का? कारण की जर आपण फेरस बिसग्लायसिनेट आयरन ऐवजी आयरन सल्फेट किंवा फ्युमरेट हे जर वापरलं, जे आपल्याला व्हेजिटेरियन सोर्स मधून मिळते, हे फक्त 25, 27, 28% ऍब्झॉर्ब होते. त्याच्या 4 पट जास्त म्हणजे 90% फेरस बिसग्लायसिनेट आयरन ऍब्झॉर्ब होते. आज थोडस तुम्हाला सायन्स डीप मध्ये सांगतो. जर तुम्ही व्हेजिटेरियन सोर्स मधून आयरन घ्यायला लागले ना, तर आपले जे मोठे आतडे असतात त्याला म्हटलं जातं गॅस्ट्रोइंटेस्टाईन, याच्या आवरणावर दुष्प्रभाव होतो. मोठ्या आतड्याच्या अंतर्गत आवरणावर दुष्प्रभाव होतो जर आपण दुसरं आयरन वापरलं तर. फेरस बिसग्लायसिनेट आयरन हे सहज ऍब्झॉर्ब होत असल्यामुळं लहान आतड्यामध्येच अवशोषित होतं, मोठ्या आतड्याकडे जात नाही. आणि बाकीचे जे आयरन आहेत, जसं आयरन सल्फेट असेल, फ्युमरेट असेल, हे काय होतं, छोट्या आतड्यात अवशोषित होत नाही. आणि आपली सिस्टीम अशी लावलेली आहे परमेश्वरानं की जर जसा कालावधी जाईल तस तसं अन्न पुढं 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 ढकललं जातं. ते हा विचार करत नाही की ऍब्झॉर्ब व्हायला का नाही, ती चेन थांबत नाही. ते सगळं अन्न समोर 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 ढकललं जातं. कारण 24 आवर्सच्या आत त्याला आउटलेट म्हणून बाहेर काढत असतं. म्हणून जर आयरन आपल्या लहान आतड्यात अवशोषित झालं नाही तर ते मोठ्या आतड्यात जाते आणि त्यातल्या आतल्या परत जी असते, जे आतली त्याची परत असते, ती परत खराब करते. त्यामुळं आयरन नेहमी छोट्या आतड्यामध्येच, लहान आतडे आणि मोठे आतडे असतात आपले, तर छोट्या आतड्यामध्येच ते ऍब्झॉर्ब झालं पाहिजे. जे फक्त फेरस बिसग्लायसिनेट आयरनच ऍब्झॉर्ब होत आहे, बाकीचं आयरन ऍब्झॉर्ब होत नाही. मला असं वाटतं की हा मुद्दा या अगोदर आपण कधी चर्चेला नव्हता की फेरस बिसग्लायसिनेट आयरनच का.
ते छोट्या आतड्यामध्येच ऍब्झॉर्ब होते, मोठ्या आतड्याकडे जात नाही. आणि जर मोठ्या आतड्याकडे जर गेलं तर ते आपल्या मोठ्या आतड्यालाच खराब करते. फेरस बिसग्लायसिनेट आयर्नच यासाठी की याची संरचना एकदम स्थिर असते, याची संरचना स्थिर असते आणि यामध्ये आयरन इनहिबिटर्स नसतात. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट घेतली तर ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी जे काही ऍब्झॉर्ब होऊ न देणारे घटक असतात ना, ते यामध्ये नाहीत. फायनेट्स ज्याला असं म्हणतात, फायनेट्स म्हणतात, जे हे कशामध्ये सापडतात, हे सगळे सापडतात जर आपण हिरव्या भाजीपाल्यामधून आयरन घ्यायचा प्रयत्न जर केला तर त्यामध्ये इनहिबिटर्स असतात. तुम्ही इतकीच गोष्ट लक्षात ठेवा. कारण की बरेच जण म्हणतात आम्ही पालक खाऊत, आम्ही मेथी खाऊत, आम्ही चुका खाऊत, ह्या चुका करू नका म्हणायचं. कारण ह्या चुका याच्यामध्ये काय असतात, यात इनहिबिटर्स असतात. त्या चुक्यामध्ये पालकामध्ये इनहिबिटर्स असतात, ते ऍब्झॉर्ब होऊ देत नाहीत. त्यापेक्षा शुद्ध रूप जे सहज ऍब्झॉर्बेबल आहे, सहज अवशोषित होणार आहे, ते रूप आहे फेरस बिसग्लायसिनेट. त्यामुळं हे रक्त वाढवते, एचबी वाढवते. कसं वाढवते हे मी तुम्हाला सांगितलं, पहिला फायदा. आणि एक मोठी स्टडी झाली, मोठं विश्लेषण झालं, त्यामध्ये हे लक्षात आलं की जर महिला गर्भवती जर असेल तर त्या महिलेला इतर आयरन देण्यापेक्षा फेरस बिसग्लायसिनेट आयरन दिलेलं जास्त प्रभावी ठरलं. हे विश्लेषण आहे. आणि तुम्हाला एकदम बारीक अक्षरामध्ये खाली काही लाईन लिहिलेल्या दिसतील, हे त्याचे रिसर्च पेपर आहेत. म्हणजे उद्या कुणी जर याचे स्क्रीनशॉट काढले आणि कोर्टात जर गेलं की तुम्ही कुठून सांगितलं तर या स्टडीज आपल्याकडे आहेत. डॉक्टर कपिल कपूर कधीही एकही लाईन बिना रिसर्च पेपरच्या देत नाही. आम्ही बिनधास्त असतो बोलायला, आपलं ज्ञान काहीच नाही. हे सगळी गुरुदेवाची कृपा आहे, डॉक्टर कपिल कपूर सरांची. आम्ही बिनधास्त बोलू शकतो, स्लाइड बिनधास्त दाखवू शकतो. यावर मोठं एक विश्लेषण झालंय की फेरस बिसग्लायसिनेट आयर्नच कमी पडतंय. पहिला फायदा, हिमोग्लोबिन वाढतंय. कसं वाढतंय हे तुम्हाला मी सांगितलं. आज फक्त फायदे बघू आपण. दुसरा फायदा आहे प्रीमेच्युअर सिंड्रोम्स, म्हणजे मासिक पाळी येण्याच्या अगोदरचे जे त्रास असतात आणि मासिक पाळी येता वेळी ज्या समस्या येतात त्या समस्या थांबतात किंवा नसतील तर पुढे होऊ देत नाही, त्याला प्रतिबंधित केल्या जाते. म्हणजे जर सुरू असतील तर थांबतील, जर सुरूच नसतील तर भविष्यात कधी होणार नाही, याची गॅरंटी. काय काय समस्या येऊ शकतात? एक की लवकर मासिक धर्म येणं किंवा वेळ व्हायच्या अगोदरच, महिना कंप्लीट व्हायच्या अगोदर मासिक धर्म येणं, त्यावेळेस कमी ब्लिडिंग होणं किंवा जास्त ब्लिडिंग होणं, जास्त दिवस मासिक धर्म राहणं, म्हणजे जो 4 दिवस पाहिजे 3 दिवस ते 4 दिवस पाहिजे, तो 6 दिवस 7 दिवस राहणं, किंवा अनियमित मासिक चक्र येणं, लक्षात येणं. आणि अनियमित मासिक चक्रामुळं जे स्त्री बीज असतात ते स्त्री बीज नीट तयार होत नाहीत आणि फॅमिली वाढवण्यासाठी दुष्प्रभाव होऊ शकतो. जर अनियमित मासिक धर्म असेल तर हे सगळे थांबवले जातात. न्यूट्रीचार्ज वुमन प्रीमेच्युअर सिंड्रोम किंवा मासिक धर्मासंबंधित येणाऱ्या सगळ्या समस्यांचं निराकरण करतो. कशामुळे करतो? त्यामध्ये काय टाकलेलं आहे की नाही? मी तुम्हाला दोन्ही सांगतोय, फायदा काय आणि फायदा देणारे घटक कुठले आहेत. हे पहा, न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये व्हिटॅमिन B6 आहे, इव्हिनिंग प्रिमरोज एक्स्ट्रॅक्ट आहे आणि स्टार फ्लावर एक्स्ट्रॅक्ट आहे. जो प्रीमेच्युअर सिंड्रोम PMS याचे जे सगळे लक्षण असतात ते लक्षण दूर करण्यामध्ये मदत करतो. मॅग्नेशियम आहे, व्हिटॅमिन D आहे, व्हिटॅमिन E आहे, हे कंबर दुखी, पोट दुखी या सगळ्यामध्ये फायदेशीर ठरतात. आणि आयरन आहे, ज्यानं की ब्लड लॉस कमी होणं, जास्त होणं, यासाठी आयरन सुद्धा काम. दुसरा फायदा आहे PMS, प्रीमेच्युअर सिंड्रोम, याचे हा त्रास दूर करण्यासाठी काम करतो. हा फायदा नंबर दुसरा. तिसरा फायदा, न्यूट्रीचार्ज वुमन दीर्घकाळ घेण्याचा तिसरा फायदा हा आहे
की अगोदर पासून तुम्ही जर न्यूट्रीचार्ज वुमन घेत असाल तर गर्भावस्थेमध्ये आणि लॅक्टिक वुमन ज्यावेळेस होताल त्यावेळेस तुमचं पूर्ण पोषण होईल. हा मुद्दा थोडासा आपण क्लिअर करू. जर तुम्ही अगोदर पासून न्यूट्रीचार्ज वुमन घेत असताल तर काय होतं पहा, निसर्ग आपल्या मुलीला किंवा एखाद्या महिलेला आई होण्यासाठी तयार करायला लागलाय. कधीपासून? जेव्हापासून पिरियड आले तेव्हापासून तयार करायला लागलाय. आणि आपण सहसा काळजी कधी घेतो? आपण काळजी घेतो ज्यावेळेस तिला गर्भावस्थेत जाईल त्यावेळेस आपण तिची काळजी घ्यायला लागतो. मित्रांनो, निसर्ग तयार करायला लागलाय पिरियड आल्यापासून आई होण्यासाठी. तर आपण निसर्गाची मदत तेव्हापासूनच केली पाहिजे जेव्हापासून तो तिला आई होण्यासाठी तयार करायला लागलाय. आपण शेवटच्या क्षणी जागे होतो. म्हणजे आता ती आई गर्भावस्थेत गेली, नंतर तिची काळजी घ्यायला लागतो. तिला डॉक्टरकडे नेणं, बाई वजन उचलू नको, चल तू फळं खा. हे कधी तयार होतं? यासाठी लोक कधी तयार होतात? ज्यावेळेस गर्भावस्थेत जाते. हे अतिशय चुकीचं आहे. यासाठी मराठीत म्हणे तहान लागल्यावर विहीर खांदणं. म्हणजे गर्भावस्थेत गेल्यानंतर काळजी घेणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खांदणं. ऍक्च्युअल निसर्ग त्या महिलेला तयार करायला लागलाय पिरियड आल्यापासून आई बनण्यासाठी. आणि आपण शेवटच्या क्षणी तयार व्हायला लागलो. हा फरक आहे निसर्गामध्ये आणि आपल्यामध्ये. जर आपण त्या महिलेला न्यूट्रीचार्ज वुमन देत असू तर जे गर्भावस्थेमध्ये मल्टीव्हिटॅमिन द्यायचे ना तर त्याची गरज सुद्धा पडणार नाही. जर आपण दिलं नाही तर ह्या जोखमी कमी होतील. जर आपण अगोदरपासून न्यूट्रीचार्ज वुमन देत असेल तर न्यूरल ट्यूब दोष जो असतो तो कमी होतो. खूनची कमतरता कमी होणार असते, ती राहत नाही. मुलाचं वजन जे कमी होऊ शकतं ते होत नाही. त्या गर्भाचा विकास चांगला होतो. शिशूची मृत्यू दर कमी होते. म्हणजे लवकर जे वेळेच्या आधी जन्म होणं ते सुद्धा टाळलं जातंय आणि त्याचं वजन सुद्धा चांगलं राहतंय. हे सगळे मल्टीव्हिटॅमिन मिनरल जे गर्भावस्थेमध्ये मिळायला पाहिजेत ते आपण अगोदरपासून देत जातो. न्यूट्रीच्या वुमन मध्ये असलेले विटॅमिन, मिनरल, फोलिक ऍसिड, आयरन, कॅल्शियम, विटॅमिन डी, विटॅमिन बी12, विटॅमिन सी हे सगळेचे सगळे एकूण त्या महिलेला गर्भावस्थेमध्ये आणि लॅक्टिक वुमन मध्ये मदत करतात. हा फायदा नंबर 3. चौथा फायदा मजबूत हाडं. मजबूत हाडं, स्वस्थ हाडं. मजबूत पण आणि स्वस्थ पण. आणि मॅक्झिमम महिलांचे हाडं कमजोर असतात. कमजोर हाडासाठी एकतर आपण त्यांना बॉडी स्कॅनर उभा केलं तर लक्षात येतं की याची हाडं कमजोर आहेत. किंवा जर पाठ दुखी होत असेल, सांधे दुखी होत असेल, दात दुखी होत असेल किंवा ती बाई वाकून चालत असेल तर 100% हाडं मजबूत नाही. दुसरं काय की अनियमित मासिक चक्र होत असेल डेफिनेटली त्या महिलेचं हाडं कमजोर आहे. थोडा धक्का लागला की हाडाचं मोडणं येत असेल तर कमजोर हाड आहे हे लक्षण आहे. आणि ते मजबूत करण्यासाठी जे लाभ आपण सांगतो त्या कशामुळे लाभ होईल? न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये प्रत्येक टॅबलेट मध्ये 200 मिलीग्रॅम कॅल्शियम जे 1 ग्लास दुधाची बरोबरी करते. आणि मला माहित आहे आपण इथे आता जवळपास 35 लोक आहोत, 35 कुटुंब बसलेत असं आपण म्हणूया. एक व्यक्तीने एक कुटुंब बसलेले. तर आपण 35 कुटुंब बसलेले आहोत. मला नाही वाटत त्या 35 कुटुंबापैकी कुणी असेल त्या कुटुंबातली महिला दररोज 1 ग्लास दूध घेत असेल. आणि तुम्ही पाजायचा प्रयत्न जरी केला तर ती महिला म्हणजे मला का पहिलवान व्हायचंय का तुम्ही मला दूध पाजायला लागले? म्हणजे पाजायचा प्रयत्न करून पहा कुठलीही महिला दूध पिणार नाही 1 ग्लास दूध. म्हणजे मला का पहिलवान वगैरे व्हायचंय का दूध पिऊन? अजिबात नाही. त्यामुळे न्यूट्रिशन वुमन जर घेतलं तर केवळ कॅल्शियम मिळत नाही तर विटॅमिन डी मिळते, फॉस्फरस मिळते, मॅग्नेशियम मिळते, ज्यानं महिलेच्या हाडं मजबूत होतील. हे कुणाला सांगायचंय? जी महिला माझे सांधे दुखते, माझी कंबर दुखते, एखादी महिला वाकून चालते, ताट चालत नाही, तिला आपण हा फायदा सांगू शकतो. तुमची हाडं मजबूत होतील, तिचं एचबी चांगला असत. आपण या बुक नुसार जर पाहिलं आता तुम्ही संतोषजी हे बुक घेऊन गेले पाहिले, तिचे डोळे पाहिले, तिची जीभ पाहिली, डोळे लाल, जीभ पण लाल, एकदम छान दिसायला म्हणजे एचबी चांगला आहे.
मग हे हा मुद्दा सांगायचाच नाही, हा मुद्दा बाजूला. पण ती बाई वाकून चालते, याचा अर्थ हाडं कमजोर आहेत. आपण सांगू शकतो एक ग्लास दुधा इतका कॅल्शियम आहे, विटॅमिन डी आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे. जर बोलता बोलता लक्षात आलं की त्या महिलेला नीट झोप नीट येत नाही, चिडचिड करते, तर पाचवा फायदा आहे की न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्यानं घरातलं वातावरण चांगलं राहतं. म्हणजे चिडचिडपणा होत नाही, मूड चांगला राहतो. मूड चांगला राहतो, डिप्रेशन मध्ये जात नाही, हार्मोनचं असंतुलन होत नाही. आपल्याला आनंद होणं, दुःख होणं, चिडचिड होणं हे सगळं हार्मोन्सवर डिपेंड आहे. सगळं हार्मोन्सवर डिपेंड आहे. आणि या हार्मोनचं असंतुलन होऊ देत नाही. चिडचिडापण येत असेल, उदासी येत असेल, मनोदशामध्ये चढ उतार येत असेल, चिंता, तणाव, उगाच बर का, चिंता होणं चांगली गोष्ट आहे. तणाव येणं सुद्धा एका लिमिट पर्यंत तणाव येणं सुद्धा चांगली गोष्ट आहे. कारण की बिना तणावाचं प्रोग्रेस नसते. तणाव असेल तर प्रोग्रेस होईल. एका लिमिट पर्यंत तणाव चांगला, पण उगाच तणाव म्हणजे आता पाऊस पडाना त्याचा ताण घेतला तर आता आपण काय करू शकणार? पाऊस पडाना ते निसर्गाच्या हातात आहे, आपण काही करू शकत नाही. पंजाबला फक्त सांगू शकते पाऊस पडणार का नाही पडणार, पण ते आपल्याला त्याचा तणाव कशाला घ्यायचा? उगाच तणाव. तर तो तणाव येते ते हार्मोनच्या, ते थांबवण्यासाठी न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये चांगली झोप येण्यासाठी, डिप्रेशन मध्ये दूर जाण्यासाठी, मूड स्विंग होऊ नये यासाठी ट्रिप्टोफॅन आणि अमायनो ऍसिड टाकले जातात. जे अमायनो ऍसिड आहेत ना, 3 अमायनो ऍसिड आहेत, एल लायसिन, एल आर्जिनिन आणि एल मिथ्योनिन. म्हणजे कसं की प्रत्येक गोष्ट बघून सांगण्याची मला गरज पडत नाही. बरेच जणांना वाटतं की सर बघतात आणि सांगतात, काही गरज नाही. इतक्या म्हणजे आता रक्तात, बायकोच्या रक्तात रक्तात गेले न्यूट्रीच्या जुमन आणि शिकू शिकू आपल्याला पाठ झाले. 3 जे अमायनो ऍसिड्स आहेत, एल लायसिन, एल मिथ्योनिन आणि एल आर्जिनिन, याने काय होतं की मूड चांगला राहतो, मूड स्विंग होत नाही. ट्रिप्टोफॅन हे जे आहे ना, ते तुमचा मूड स्विंग होऊ देत नाही. महिलेचा मूड एकसारखा ठेवतो, चांगला ठेवतो, चांगला मूड ठेवण्याचं काम होतं आणि चांगली झोप लागते. जर तुम्हाला कुणी एखादी महिला भेटली की झोप चांगली लागत नाही, माझी झोप नियंत्रणात नाही, डिप्रेशन मध्ये आहे, तिला बाकीचे मुद्दे सांगूच नका. तिला सांगा न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये जे आहेत ना, जे अमायनो ऍसिड्स आहेत, ते अमायनो ऍसिड्स मूड चांगला ठेवतात, झोप चांगली लागते, मनोदशा नियंत्रणात राहते. हे पतिदेवाला सांगा. म्हणजे बायकोला सांगण्यापेक्षा पतिदेवाला सांगा की मूड फ्रेश राहतो, चिडचिड कमी होते, उदासी येत नाही, डिप्रेशन मध्ये जात नाही. हे पतिदेवाला सांगू शकता तुम्ही डेफिनेटली. आणि मागच्या एका मीटिंग मध्ये सांगितलेले 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यांना सांगायचं ज्यांना समजतंय, थोडंफार विज्ञान समजतंय, थोडं समजून घेण्याची शक्यता आहे, त्यांना समजतंय. दुसरं, ज्यांचा निर्णय घेण्याची क्षमता आहे. आणि तिसरं, ज्यांच्या खिशात गांधीजी येतं. हे 3 फिल्टर अगोदरच लावायचे, आहे की नाही? देश 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का. आपण नाही की नाही गजाननजी, आपण जे फेरी काढतो पोरायची प्रभात फेरी, तर एक गोष्ट मी नेहमी द्यायला लावतो, 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का. कारण की देश गांधीचाच आहे, त्याच्याकडे गांधी, त्याच्यावर 3 गोष्टी पाहिजे. एक, समजून घेण्याची क्षमता पाहिजे, थोडं सायन्स, आजूबाजूला काय चाललंय थोडी समजून घेण्याची क्षमता पाहिजे. दुसरं, निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. आणि तिसरं, खिशात पैसे पाहिजे. दीर्घकाळ न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकत घेण्याची त्यांची क्षमता पाहिजे. अशा पतिदेवाला तुम्ही सांगू शकतात, चिडचिडापण दूर होतो, मूड स्विंग होत नाही, चिडचिडापण. हे आपला फायदा नंबर होता 5वा. आज आपण 10 फायदेच पाहणार होता, हे 5 फायदे पाहिजे. आता ज्या महिलांचे जास्त ब्युटी पार्लर मध्ये चक्रा होतात, ज्यांना वाटतं मी सुंदर दिसावे, आहे की नाही, ज्या महिलेला असं वाटतं की कुणी पण म्हणावं त्याच्या मुलीला पाहून की तुमची लहानी बहीण आहे का, आहे की नाही, महिलांचं चालतंय की मुलीला म्हणलं पाहिजे की तुमची लहानी बहीण आहे का, असं म्हणावं वाटतंय. तर अशा महिलेला तुम्ही सांगू शकता की त्वचेला नरम, चिकना, लचिला, आहे की नाही, इलास्टिसिटी यामध्ये ठेवतोय. वाढत्या वयाचं लक्षण दूर ठेवण्याचं काम न्यूट्रिशन करतं. मुहासेपासून दूर ठेवतंय, चेहऱ्यावर फाईन लाईन्स किंवा जे सुरकुत्या आहेत यापासून दूर ठेवतंय. जर तुम्हाला म्हातार
थांबवते, न्यूट्रिशन डेफिनेटली थांबवते. जी बेजान रुखी रुखी स्किन जी असते त्यापासून दूर होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी त्वचा उन्हाच्या संपर्कात येते, सूर्याच्या संपर्कात येते, त्यावर जे दुष्प्रभाव दिसतात ते दुष्प्रभाव दिसत नाहीत. न्यूट्रिचार्ज ह्युमन ते दुष्प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतात डेफिनेटली. जे सामान्य समस्या आहेत ज्यासाठी बाहेरच आपण लिपापोती करतो, बाहेरून जे पावडर लाव मेकअप करायचा प्रयत्न करतो, त्यापासून दूर ठेवण्याचं काम न्यूट्रिचार्ज वुमन करते. त्यापासून दूर ठेवण्याचं काम न्यूट्रिचार्ज वुमन करते. त्यासाठी स्पेशल काय टाकलेलं आहे, म्हणजे आपण दोन्ही पण समजत ना की फायदे आणि फायदे हवेत का, हे फायदे कुठल्या घटकामुळे होतात? हे फायदे होतात बोटॅनिकल्स मुळे, फ्रूट एक्स्ट्रॅक्ट मुळे. 13 फलों का ब्लेंड न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये टाकलाय. 13 फळं मिळतात, अँटीऑक्सिडंट्स मिळतात, विटॅमिन मिळतात. यामुळे काय होतंय की त्वचा जी आहे, खास करून बायोटीन. मित्रांनो, एक त्यामध्ये जे आपण टाकलंय बायोटीन, बायोटीनचे मार्केटमध्ये स्पेशल प्रोडक्ट आहेत. तुम्ही अमेझॉन वर बायोटीन प्रोडक्ट जर टाकलं, तुम्हाला बायोटीन प्रोडक्टची लंबी लिस्ट येऊन जाईल. बायोटीन ज्याला ब्युटी विटॅमिन म्हटलं जातं, बायोटीन बायोटीन न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये आहे. त्यामुळं काय होतंय की म्हातारपणापासून दूर राहते, म्हातारपणापासून दूर राहते. हे 13 फळाचा ब्लेंड न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये आपण आता सांगितलंय. 13 फळाचा ब्लेंडचा फायदा सांगितला आपण. 13 फळाचा ब्लेंडचा फायदा आहे की त्वचा नरम राहते, चिकनी राहते, लचिली राहते आणि वाढतं वय दिसत नाही, वाढत्या वयापासून दूर राहतात आपण. 13 फळाचा ब्लेंड आहे. हा फायदे सांगत आपण. सातवा फायदा ज्यासाठी महिला एकदम बघतात, कंगवा नेहमी कंगवी झाली की केस, माझे केस गळत आहेत आणि जगात तुम्हाला अशी एकही महिला सापडणार नाही जी या समस्येनं ग्रसित नाही. म्हणजे किती लांब केस असू द्या, कितीही दाट केस असू द्या, ती महिला म्हणते मला आणखीन दाट केस पाहिजे. म्हणजे हा सर्वत्र आढळणारी गोष्ट आहे बरं का. म्हणजे ही जागतिक समस्या आहे. म्हणजे जागतिक लोकांना वाटतं माझे केस, महिलेला वाटतं माझे केस आणखीन दाट पाहिजेत, जिचे दाट आहे तिला वाटते कुरळे पाहिजे, जिचे कुरळे तिला वाटतं सरळ करायचे, तर मला स्ट्रेट करायचे, जिचे पांढरे तिला वाटतं मला कलर करायचे. असे तुम्हाला वेगवेगळ्या समस्या दिसतील. जिचे स्ट्रेट आहेत तिला वाटतं मला थोडे कुरळे पाहिजे, अशी इकडून कुरळे येतात. वर्षात बरोबर आहे ना, इकडून एक जसं लग्नामध्ये गेले की इकडून कुरळे, असे कुरळे दिसतात. विमोदारीचे तर मला सरळ दिसले होते. हे यासाठी काय काम करतं? न्यूट्रिचार्ज वुमन काम करते, तुमचे केस गळणं कमी करते. एक तर तुमचे जे केस आहेत हे चमकदार राहतात, नॅचरली चमकदार राहतात. केस पातळ होणं थांबते. 2 मुहे बालों की समस्या को जड़ से मिटाता है, बेजान रुखे बाल, है की नाही? आणि वेळेच्या अगोदर पांढरे केस, रुपेरी केस, पांढरे नका म्हणून, पांढरे म्हणलं की कसं तरी वाटतंय. ढवळे तर अजिबात म्हणू नका, मला माझं आडनाव आठवतंय, है की नाही? त्याला रुपेरी केस म्हणतो आपण, है की नाही? रुपेरी केस रुपेरी होऊ देत नाही. तुम्ही एखाद्या महिलेला सांगा, एखाद्या पुरुषाला म्हणा, तुमचे केस रुपेरी कसं काय झाले हो, त्याला बरं वाटतं. रुपेरी म्हटले, पांढरे म्हटले नाही, है की नाही? रुपेरी जे थांबवलं जातंय न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये. जे विटॅमिन्स आहेत, विटॅमिन ए, सी, डी, ई, बी कॉम्प्लेक्स विटॅमिन, बायोटीन आणि जे मिनरल्स, खनिज, जे अमिनो ऍसिड्स आहेत, या सगळ्याचा परिपाक असतो. आपले सुंदर केस या सगळ्यांचा परिपाक असतो. तर तुम्ही ज्या महिलांना केसाच्या समस्या आहेत आणि 99% महिलांना केसाच्या समस्या आहेत, नसल तरी वाटत असते की मला केसाच्या समस्या आहेत असं वाटत असतं, तर त्यांना तुम्ही सांगू शकता न्यूट्रिचार्ज वुमन घेतले ना, केस असे लांब सडक होतात, केस एकदम लांब सडक होतात. त्यानंतर नख आकर्षक सुंदर बनवण्याचं काम न्यूट्रिचार्ज वुमन करते. आणि तुम्हाला सांगितलं की HB वाढवल्याशिवाय तुमचे नख आकर्षक होऊ शकत नाही. नेल आर्ट निघले. माझी मावस भावाची बायको नेल आर्ट करते. कोणाला करून घ्यायचं असेल तर पैठण गेट, औरंगाबाद, संभाजीनगर तुम्ही जाऊ शकता. रिवाज क्रिएशन नावाचं त्याचं बुटीक आहे चांगलं, पैठण गेट वरून त्या रोडला, संभाजीनगरला.
तिथं नेल आर्ट करतात, म्हणजे सुंदर नख करण्यासाठी लोक आहेत बुरबुरे. आणि हे सगळे जे तुम्हाला दाखवतो ना मी स्क्रीनवर, हे सगळे खराब स्वास्थ्याचं लक्षण आहे. आणि त्यासाठी बायोटीन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, झिंक, आयरन हे सगळे घटक दररोजच्या भोजनात असल्याशिवाय नख चांगले होणार नाहीत, अजिबात होणार नाही. कॅल्शियम तुमच्या नखांना मजबूत बनवते. त्याचा जर नसेल तर त्याच्यावर जर पांढरे पांढरे डाग जर दिसत असतील तर याचा अर्थ आहे कॅल्शियमची कमतरता. जुन्या काळी जे डॉक्टर होते, ग्रामीण भागात येणारे डॉक्टर जे होते, आपण म्हणजे बगळ्या बगळ्या कवडी दे, आणि असं केल्यानंतर आपण ते पांढरे डाग होतात का बघायचो. ते पांढरे डाग बगळ्यांकडे बघून होत नव्हते, तर ते कॅल्शियमची कमतरताचे लक्षण येते. करायचे लहानपणी बगळ्या बगळ्या कवडी दे आणि ते पांढरे डाग, ते कॅल्शियमचे कमतरतेचं लक्षण आहे. आणि ते मुलं माती खायचे, गॅरंटेड ते मुलं माती खायचे, कॅल्शियमची कमतरता होती. आयरन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी हे जर आपल्या भोजनात असतील तर आपले जे आहेत नख सुंदर दिसतील आणि सुंदर हात जे आहे त्याचं ते लक्षण आहे. 9वा फायदा, न्यूट्रीचार्ज वुमनचा 9वा फायदा, आपल्या घरातील महिला या ऊर्जावान राहतात, त्यांचा स्टेमिना वाढतो, ऊर्जावान राहतात, कमी आजारी पडतात, आहे की नाही. ऊर्जावान राहतात, एनर्जेटिक राहतात, थकावट कमी होतं, चांगली झोप होते, सुस्तीपासून दूर राहतात. आणि जर थकावट येत असेल, निष्क्रियता, सुस्ती येत असेल, चिडचिडा पण होत असेल तर हे ऊर्जा लो एनर्जीचे लक्षण आहेत. आणि या महिला कशा ओळखायच्या? ज्या महिला सकाळी 9:30-10 वाजता परत एकदा चहा पितात, त्या महिलांचा ऊर्जाचा स्तर कमी असतो. रुपालीताई, 9:30-10 वाजता महिला चहा पितात का नाही? पुरुष एकदा 9:30-10 वाजता घराच्या बाहेर पडले, महिला परत एकदा चहा करून पितात. हे माझं निरीक्षण आहे. बिलकुल 9-10 वाजता पुरुष मंडळी कामासाठी बाहेर पडतात, त्यावेळेस महिलांचा परत एकदा चहा होतो. वर्षाताई, मी बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? बरोबर आहे सर, बरोबर आहे, करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही 9-10 वाजता घरी जर गेले का परत एकदा चहा दिसतो आपल्याला. तो यासाठी असतो की त्याचा ऊर्जाचा स्तर कमी होतं. आणि पुरुष मंडळी घराच्या बाहेर गेले, त्यानंतर मुलं शाळेत गेले, आता थोडा थकवा येतो आणि घर पुसायचं असतं, झाडायचं असतं, बाकीचे काम करायचे असतात, त्यामुळं परत एकदा चहा होतो. 99% घरामध्ये परत एकदा चहा होतो. आणि तो चहा कशाचं लक्षण आहे? लो एनर्जीचं लक्षण आहे. तो चहा होत असेल याचा अर्थ त्या घराच्या महिलेची एनर्जी कमी होते. तिथं न्यूट्रिचार्ज वुमन काम करेल. त्यामधले कुठले घटक काम करतील ते आपण पाहूया. त्यामधले बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन काम करत थांबवतो मी थांबवतो. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनचं एक काम मी नेहमी सांगतो पहा. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन एक काम करते. कोणी सांगू शकाल? मी तर सांगतोच. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनचं एक काम असतं. तुम्हाला सांगता येईल? कधीही बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन तुमच्या समोर आला तर एक काम आहे, भोजनातून ऊर्जा निर्माण करने, भोजन से एनर्जी प्राप्त करने के लिए बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन जरुरी है. जर आपण काही भोजन करत असू त्यामध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नसेल तर त्या भोजनातून कमी ऊर्जा मिळेल आपल्याला. जर बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन अगोदरच आपल्या शरीरात असतील आणि तुम्ही भोजन जर केलं तर त्यातून काय होईल? जास्त एनर्जी मिळेल. पेट्रोल पंपवर गेल्यानंतर एक पुडी विकायला पहा 10 रुपयाला सध्या. पेट्रोल टाका म्हणजे ती पुडी पण टाका, तर काय होईल? ऍव्हरेज वाढेल गाडीचं, पॉवर जास्त येईल. ते बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन तसं आपल्या शरीरात काम करते. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असेल तितकंच भोजन जर केलं त्यातून जास्त ऊर्जा मिळेल. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन भोजनातून ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतात, जास्त ऊर्जा निर्माण होते. बिलकुल. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन जर नसेल आणि व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12 हे नॉन व्हेज मध्ये असतात. नॉन व्हेज आपण खात नाही त्यामुळे त्यातून ऊर्जा मिळत नाही. व्हिटॅमिन बी, त्याने बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, त्यामुळे आपल्याकडे ज्या महिला आहेत ना, पायाला गोळे येणं, पायाला मुंग्या येणं, हे जे सर्रास प्रॉब्लेम दिसतात, पायाला गोळे येणं, अशी तर 50% महिला यामध्ये सापडतील बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन. कारण की भोजन तर करतात पण त्यातून ऊर्जा
मिळवणाऱ्या जो पदार्थ आहे तो त्यातून नसतो, त्यामुळे मिळत नाही. ते बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन यामध्ये आहे, म्हणून ऊर्जेचा स्तर वाढलेला राहील. व्हिटॅमिन सी आपल्याला थकावट दूर करण्याचं काम करतं. मित्रांनो, हे 9 फायदे पाहिले आणि 9 प्रत्येक फायद्याला मी तुम्हाला त्याच्याशी संलग्न जे कंटेंट आहेत न्यूट्रिचार्ज वुमन मधले ते दाखवत आहे. त्यामुळे पिरियड आलेल्या मुलीपासून तर पिरियड बंद होणाऱ्या एका प्रौढ महिलेपर्यंत न्यूट्रिचार्ज वुमन दिलं तर ऊर्जा वाढेल, बिलकुल त्यांची ऊर्जा वाढेल. हे 9 फायदे आपण पाहिलेत. आता 10वा फायदा, न्यूट्रिचार्ज वुमनचा 10वा फायदा, प्रतिरक्षा प्रणाली मजबूत करते. न्यूट्रिचार्ज वुमन म्हणजे इम्युनिटी वाढते. इम्युनिटी कमी असणारे काही लक्षण आहेत. त्यातलं पहिलं लक्षण आहे सर्दी खोकला होणं, पुन्हा पुन्हा सर्दी खोकला होणं, सतत गळात घसा दुखणं, थकावट कमी येणं, जर एखादी जखम झाली तर उशिरा भरणं, पुन्हा पुन्हा संक्रमित होणं कुठल्याही गोष्टीनं, कफ, पोट लवकर साफ न होणं, गॅसेस होणं, ढेकरं येणं, नेहमी नेहमी संडास लागणं, पोटातल्या समस्या ज्या आहेत ना, हे सगळे लक्षण आहेत कमजोर इम्युनिटी. कमजोर इम्युनिटी, ही कमजोर इम्युनिटी, तुमची इम्युनिटी वाढवण्याचं काम न्यूट्रिचार्ज. 10 फायदे आज आपण पाहिले आहेत. न्यूट्रिचार्ज वुमन एक टॅबलेट घेतल्याने यातला कुठला फायदा होणार आहे का? एकच टॅबलेट घेतल्याने एक फायदा होऊ शकतो की मनोदशामध्ये सुधार होऊ शकतो. मेंटली वाटलं आता मी काहीतरी भारी गोष्ट घेतली आणि मनोदशा ठीक झाली, हा एक फायदा होऊ शकतो. बाकी एक टॅबलेट घेतल्यानं काही फायदा होणार नाही. कमीत कमी 3 महिने, कमीत कमी 3 महिने न्यूट्रिचार्ज वुमन जर घेतलं तर ह्या 10 फायदे आपल्याला होऊ शकतात. असे विस्तृत फायदे आपण कधीच बघितले नव्हते. यावर स्पेशल 20-30 मिनिट आपण कधीच बोललो नव्हतो. न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर हे 10 फायदे आपल्याला होऊ शकतात. कुठले फायदे आहेत? मला असं वाटतं तुम्ही आपण सगळेचे सगळे फायदे तुम्हाला मी परत एका पीपीटी मध्ये दाखवतो. असल बहुतेक 10 फायदे मी जे तुम्हाला सांगितले आहेत, हे सगळे फायदे तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे काय होईल, आपल्याला जी महिला भेटते ती या 10 पैकी कुठल्या प्रॉब्लेम न ग्रसित आहे, यापैकी कुठला प्रॉब्लेम तिला आहे, तोच फायदा आपण कंटेंट सहित समजून सांगू शकतो. यापैकी कुठल्या तरी एका प्रॉब्लेम मध्ये महिला डेफिनेटली असेल, यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्या महिलेला आपण सांगू शकतो की ताई तुमचा हा प्रॉब्लेम आहे ना, तर यावर माझ्याकडे रामबाण इलाज आहे. म्हणून हे 10 फायदे, या 10 पैकी एका मध्ये त्या महिलेला आपण विचारू शकतो. बोला ताई. सर, या 10 पैकी नाही 5 ते 6 बेनिफिट्स महिलांना दिलेले आहेत बघा न्यूट्रिचार्ज वुमन माझ्या ग्रुपमध्ये. आणि माझे काही सस्पेक्ट पण आहेत की त्यांना एका लेडीजला हे सांगितलं होतं काय म्हटलं? त्यांना आपलं न्यूट्रिशन कंटिन्यू. काय म्हणले? तुमचा थोडासा आवाज हे झालता. काय सांगितलं होतं? त्यांना गर्भपिशवी काढायला सांगितलं होतं. गर्भपिशवी. बर, तुम्ही त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन ओमेगा आणि तर त्यांचे गर्भपिशवी काढण्याची वेळ आलीच नाहीये, कारण त्यांना पिरियड्स मध्ये ब्लडिंग जात नव्हती अजिबात आणि पोटाचा त्रास होता. तर त्यांना पूर्ण ते त्रास कमी झाला आपल्या न्यूट्रिचार्ज वुमन. किती किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर त्या महिलेची गर्भपिशवी काढायचे काम जर थांबलं असेल, कारण की ब्लिडिंग जास्त होत असेल, जास्त ब्लिडिंग झाले की डॉक्टर दुसरं काय करणार? डॉक्टर म्हणणार की आता यांची गर्भपिशवी काढून टाका. आणि जर तुम्ही ते थांबवलं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि सकाळची मिटिंग झाल्यानंतर सुद्धा मला खूप सारे फोन आले की सर मग आता मी व्हॉट्सअप सुद्धा टाकलं की आता रजिस्ट्रेशन झालं तुरेची, सकाळच्या मिटिंगचा फायदा झाला, आय एम सॅटिस्फाईड. मला बरं वाटलं की 5 जणांचे मला व्हॉट्सअप आलं की सर हे 5 न्यूट्रिचार्ज वुमन आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालं. आणि मला बरं वाटलं की बस सकाळी आपण जे बोललो, जे डिस्कशन झालं त्याचा रिझल्ट दिसला. याचं बरं वाटतं माणसाला की आपण काम केलं.
पैसे द्यायला न्यूट्रीचार्ज कधी कमी करत नाही, अजिबात कमी करत नाही. पैसे ते मिळणारच असतात, परंतु त्याचा रिझल्ट जर दिसला ना तर ते आत्मिक समाधान मिळतं की नाही आपण जे काम केलंय त्याचा फायदा. आता ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल यापैकी एका 5 न्यूट्रीचार्ज वुमन विकत घेतल्या आणि रजिस्ट्रेशन राहिले असं आपल्या टीम मध्ये रुपये तुम्हीच राहिल्या काय? मग कमाल झाली आता. नाही सर, JRCM मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज माझं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि 5 मारले. बरं बरं, 5 न्यूट्रीचार्ज मध्ये केलं म्हणजे मला असं वाटलं की तुम्हीच कसं काय राहिल्या, म्हणजे पिकअप सेंटर वाले लीडर जर राहिले म्हटलं तर मग आता नाही नाही झालंय सर. ओके ओके मी म्हटलं ओके ओके हा त्रिपुरे साहेब बोला. सर मी ऑलरेडी वीर क्लबला आहे तर मला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ना? तुम्ही ऑलरेडी वीर क्लबला आहात, एकदम बरोबर. जर तुम्ही तुमच्याकडे बॅच आहे का तो न्यूट्रीचार्ज वीरचा? हो आहे, मुंबईला भेटले ना, मुंबईचा कार्यक्रम अटेंड केलाय सर. बरं, जुना झाला असेल तर एकदा परत रजिस्ट्रेशन करा, नवीन मिळून जाईल. नाही पण वीर क्लबला असल्यानंतर परत रिपीट रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ना, म्हणजे आम्ही 5 न्यूट्रीचा रूमन घेतलंय, मी 10 झालेत माझ्या, पण मग त्याची रजिस्ट्रेशन करायची परत गरज नाही ना. तुम्ही ऑलरेडी वीर क्लब मध्ये आहात तर तुमचा परत सन्मान होणार आहे. तुम्ही जर भिलवाड्याला जर आले तर जे सध्या असलेले न्यूट्रीचार्ज वीर आणि न्यूट्रीचार्ज वीरांगना या जर भिलवाड्याला आल्या तर त्यांचा स्पेशल सत्कार होणार आहे सर. नाही नाही ते बरोबर सर, पण मग आम्हाला आता परत करायची गरज नाही. हा तेच मला विचारायचं, लिंक वर कर काय मनीषा मॅडम बोलली तुम्हाला लिंक वर करायची गरज नाही, तुम्ही फक्त तुमच्या आयडी वर 5 तरी एटलीस्ट तुम्हाला दिसायला पाहिजे, 5 पेक्षा 10 दिसायला पाहिजे. आणि तुमचं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमचे जे न्यूट्रीचार्ज वीर आहेत ऑलरेडी त्यांचा आम्ही स्पेशल सत्कार ठेवला आहे आपल्या भिलवाड्याला. गजाननजी बोला. तर एकाच बिल मध्ये पाहिजेत का एका महिन्यात जरी झालेले असतील तरी चालतील? एका महिन्यात झालेले असतील तरी चालेल. ठीक, बिलकुल. आणि रजिस्ट्रेशन झालं का गजाननजी? नाही, त्यामुळेच विचारतोय. माझे ऑलरेडी 3 बिल झालेले आहेत, 3 न्यूट्रीचार्ज वुमनचे. म्हणजे 2 जर मी आता लागली तरी केलं तरी लागलीच तुम्ही फोन करा, तुम्हाला लगेच फोनवर तुम्हाला बिल येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तुमची क्रेडिबिलिटी आहे आणि तुम्हाला लगेच फोनवर बिल होऊन जाईल. आणि लगेच काय करा, रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला पुढे जाता येईल. आणि तुम्हाला खास गोष्ट सांगतो की BC छाबडाजीनं न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्या हातामध्ये आणि जे सिनियर मंडळी आहेत त्यांना माहित आहे BCG जेव्हा एखादं प्रोडक्ट त्याचं मार्केटिंग करायला लागतात, हातात घेतात तर त्याचा सेल म्हणजे तुम्हाला सांगतोय की राजस्थान मधल्या काही डेपो मध्ये शॉर्टेज सुरू झाला न्यूट्रीचार्ज वुमनचा. राजस्थान मध्ये काही डेपो मध्ये काल आमची मीटिंग झाली तर राजस्थान मध्ये काही डेपो मध्ये शॉर्टेज सुरू झालेला आहे. त्यामुळं ते सुद्धा आपल्याकडे सुद्धा पुढच्या महिन्यापासून ती वेळ येणार आहे. सुरेशजी. हा गुरुदेव, 3 लेडीजचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि एक बाकी आहे अजून. आता म्हणजे बिल झालं, तशी मीटिंग झाली की ते रजिस्ट्रेशन करून घेऊ आम्ही. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही जसं सांगितलं की शॉर्टेज सुरू झाला राजस्थानमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये बी सुरू झाला. बऱ्याच ठिकाणी न्यूट्रीचार्ज वुमेन मिळत नाही आहे. तर आता कोणी आंध्रातून कोणी कुठून बिलिंग चालू आहे. हे माझ्या लक्षात होतं की म्हणजे पुसद डेपोला नाही आहे, पुसद डेपोला अजयजी असल्यामुळं ते राहतील, शेवटपर्यंत मिळत राहतील, त्यात काही शंका नाही. आणि आपल्याकडे 2-3 शॉप ओनर सुद्धा बसलेले आहेत. रुपाली ताई बसलेले आहेत, संतोषजी बसलेले आहेत. तुमचे नंबर द्या, चॅट बॉक्स मध्ये नंबर टाका. जर कोणाला लागल्या तर फोन पे ने पैसे घ्या आणि त्यांना बिल मारून द्या. म्हणजे ती सुद्धा सुविधा आपण उपलब्ध करून देऊयात. एखाद्याला जर पाहिजे असतील न्यूट्रीचार्ज वुमन तर तुम्हाला बिलिंग पाठवण्याची व्यवस्था तुम्ही फोनवर बोला, तुमचे नंबर द्या चॅट बॉक्स मध्ये, या नंबरवर संपर्क करा. कारण की तो सुद्धा फायदा व्हायला पाहिजे. आपला नंबर महाराष्ट्रभर जायला पाहिजे. आपण छोट्या शहरामध्ये आणि छोट्या लिमिटेड काम मध्ये काम का करायचं? ज्योतिताई. सर, माझा एक प्रश्न होता सर. हा बोला. आधी माझे 3 न्यूट्रीचार्ज वुमन झाले होते सर.
आणि मी बरं. काल काल काय झालं, रात्री मुलाला म्हटलं 2 मागव, तर त्यांनी काय केलं, एकच मागितलं. तर मग मी बरं. परत आज आज एक मागितली सर 2 वाजे. तर ती शो नाही करत आहे सर, म्हणजे आपल्या आयडी वर. बिलिंग झालं का? येस सर, अकाउंट पेमेंट केले सर फोन पे वरून. नाही त्यांनी बिल केलंय का त्या पिकअप सेंटरनं? ते कुठे बघायचं सर, मग ते कसं सांग, नाही म्हणजे तुम्ही कुठल्या पिकअप सेंटरवरून घेतलंय? ऑनलाईन घेतलं सर. ऑनलाईन? हा आपण कुठल्या तरी पिकअप सेंटर तुम्हाला म्हणजे ऑनलाईनचं बिल तर एकदम तात्काळ होतंय सुरेशजी. ऑनलाईनचं बिल एकदम तात्काळ होतंय ना? येस सर, येस, लगेच. लगेच होतं अकाउंट ऑनलाईन. तर तुम्ही अकाउंट मधून कटलं सर. तुमचा पीव्ही पहा तुम्ही, तुम्हाला पीव्ही वरून लक्ष देऊन जाईल. बोला, तुमचा आवाज येत नाहीये, तुम्ही अनम्यूट आहात, बोला. सेल्फ आयडीला चेक करा म्हणा सर त्यांना. तुमच्या सेल्फ आयडीला चेक करा ताई. ते म्हणूनच बोलते मी तुम्हाला. काय म्हटल्या? सेल्फ आयडीला दाखवत नाही आहे सर. बरं तर तुम्ही बिल लागायचंय. बिल अकाउंट मधून कटलेले आहे सर. नाही, तुमच्या अकाउंट मधून कटले, पिकअप सेंटर वाल्याने बिल लावायला पाहिजे. तर ते मग कुठे बघायचं सर? तुम्ही पैसे पाठवले ते कटले. पिकअप सेंटर वाला तुम्ही ज्यांना हे केले नाही, पैसे पाठवले नाही, त्यांना बोलू शकता तुम्ही. ओके सर. तुम्ही फोन पे न पैसे पाठवले, त्याचा फोन पे नंबर असतो आपल्याकडे, त्याचा नंबर असतो, त्यावर कॉल करा. कारण ते आजच्या आज होणं गरजेचं आहे ना. हा, कारण की ही लिंक 11:55 सुरू आहे. तुम्ही ओके सर. त्यांना बोलून घ्या. हा, येस. कारण की शेवटी काय होतं की आपल्याकडं शेवटी बिलिंग झाल्यामुळे थोडस प्रॉब्लेम येऊ शकतो. संतोषजी. हा सर, त्यांना आहे ना ॲपवर नका चेक करायला लावू, गुगलवर जाऊन तिथं क्रोमवर जाऊन चेक करावं लागेल. सेल्फ रिपर्चेसमध्ये सगळं दिसतं सर, कोणतं प्रोडक्ट कधी घेतलं, काय घेतलं. वेबसाईट वर जा म्हणतात संतोषजी. आता पिकअप सेंटर वाले आहेत, हे म्हणतात की तुम्ही ॲपवर नका बघू. वेबसाईट वर लॉग इन व्हा. बरं, वेबसाईट वरच ना सर? हो. त्यांना मेसेज आला होता रुपाली ताई, त्यांना मेसेज नाही आला. तर तुम्ही म्हणजे बिलिंग करून घ्या आणि 11 वाजेपर्यंत 11:55 पर्यंत लिंक सुरू आहे. आपला मॅक्झिमम व्यक्ती आपल्या काय करायचे आहेत, महाराष्ट्रातून मॅक्झिमम व्यक्ती आपल्याला न्यूट्रीचार्ज वुमन 5 न्यूट्रीचार्ज वुमन आणि प्लस रजिस्ट्रेशन यासाठी आपण करायचे आहेत. मॅक्झिमम आपल्याला महिला त्यातून आपल्या न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब मध्ये आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. आता न्यूट्रीचार्ज वुमनची माहिती तुम्हाला कुठून मिळेल? जर कोणी व्यक्ती जर भेटला तर त्यांना आपण माहिती कुठून दाखवू शकतो? तर आपण ती माहिती दाखवू शकतो न्यूट्रीचार्जच्या या वेबसाईटवर. हा मुद्दा आपल्याला दाखवायचा होता की आपला ते सगळं दिसतंय न्यूट्रीचार्जच्या वेबसाईटवर. न्यूट्रीचार्जची वेबसाईट आहे www.nutricharge.in. या वेबसाईट वर तुम्ही जर गेले तर यावर आपल्याला व्हिडिओ दिसतात आणि संपूर्ण माहिती सुद्धा आपल्याला न्यूट्रीचार्ज वुमनचे कुठला घटक कशी काम करतोय आपल्याला माहिती जर नसेल तर तरी कुठला घटक कसा काम करतो हे सुद्धा आपल्यामध्ये. इंस्टाग्रामवर न्यूट्रीचार्ज ऑफिशियल्स म्हणून आपलं पेज आहे, यावर सुद्धा तुम्ही त्याला फॉलो करू शकता. जे नवीन व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्यात मिळतील. फेसबुकवर सुद्धा आपण आहोत, न्यूट्रीचार्ज ऑफिशियल्स हे आपलं फेसबुकचं पेज आहे. या पेजवर पहा, आपल्याकडे 5-5 हजार फ्रेंड आहेत फेसबुकवरचे, पण पैसे कमवून देणारे फ्रेंड कमी असतील. असं म्हणणं नाही की अजिबात पैसे कमवून देणारे फ्रेंड पण नाही असते, नाही कोणी पैसे कमवून देणारे फ्रेंड फेसबुकवर, पण 100% आपलं अकाउंट फिलअप करणार हे फेसबुकचा फ्रेंड तुम्हाला राहू दे तुमच्याकडे. न्यूट्रीचार्ज ऑफिशियल्स ज्यावर आपल्याला जे मित्र आपल्याला पैसे मिळवून देईल, हा फ्रेंड तुमच्याकडे राहू द्या. न्यूट्रीचार्ज ऑफिशियल्स म्हणून आपण इंस्टाग्रामवर आहोत, न्यूट्रीचार्ज ऑफिशियल्स असे आपण फेसबुकला पण आहोत. आपले व्हिडिओज तुम्ही जर त्याला फॉलो जर केलं तर तुम्हाला नवनवीन
नवीनतम व्हिडिओज तुम्हाला दिसतील. एक मिनिट सांगण्यासाठी आजची ट्रेनिंग होती. म्हणजे मी इतकं सांगितलं तरी आजचं काम झालं होतं. आपण तसं न करता बाकीचा पार्ट सुद्धा आपण घेत आहोत. न्यूट्रिचार्ज ऑफिशियल यामध्ये आपण आहोत. आणि ही लिंक आपल्याला कुठून सापडेल? ज्यांच्याकडे लिंक असेल तर कुणी सबमिट करू शकते का? लिंक जर असेल तर एकदा लिंक न्यूट्रिचार्ज सकाळी केली ना. तुम्हाला लिंक वर रजिस्ट्रेशन करणं अतिशय आवश्यक आहे. अतिशय आवश्यक आहे लिंक वर रजिस्ट्रेशन करणं आणि त्या लिंक वर तुमचा ईमेल आयडी बरोबर लिहिणं अतिशय आवश्यक आहे. जर लिंक वरचा जर आयडी आपण दिला नाही ईमेल आयडी तर तुम्हाला नंतर सेशन अटेंड करता येणार नाही. त्या आपल्याला अप्लाय करणं आवश्यक आहे आणि चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. 5 न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर जर जे जास्त घेणार आहेत न्यूट्रिचार्ज 15-16 ऑगस्ट साठी जे व्यक्ती येणार आहेत भिलवाड्याला ही तुम्हाला 10 तोंडे सरांनी लिंक टाकलेली आहे. गजानन सरांनी सुद्धा तुम्हाला लिंक टाकली आहे. त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर झाले नाही तर आपल्या पुढे जास्त करावं लागतील. 30 जून पर्यंत म्हणजे आज तुम्ही जर 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर घेतल्या आणि तुम्ही दिल्लीला जर आले तर बॅच तुम्हाला दिल्लीलाच मिळेल 7 जुलैला त्यागराज स्टेडियमला. 7 जुलैला हे सगळे टूल्स उपलब्ध आहेत. 5 बुकलेट वर 5 बुकलेट फ्री आहेत. त्यानंतर प्रोटीन मॅजिक बॉटल आहे. आणि मला जर भेटले तुम्ही 7 जुलैला दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमला तर 200 रुपयाची एक गिफ्ट मी तुम्हाला देईल. म्हणजे एक बुकलेट गोल्डन कलरचं आणि एक पाठीमागे लावायचं पॉम्पलेट हे फ्री तुम्हाला मिळणार आहे. तिथं काही टेस्टिमोनियल व्हिडिओ सुद्धा आपण शूट करणार आहोत. ही एक फार महत्वाची गोष्ट. आपण भिलवाड्याला पण आणि दिल्लीला पण कॅमेरे लावणार आहोत. ज्यांना न्यूट्रिचार्ज वुमनचे एकदम चांगले रिझल्ट आले आहेत अशा महिलांचे आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि ते व्हिडिओ उद्या वेबसाईटला फेसबुकला आणि ट्रेनिंग मध्ये दाखवण्यासाठी काम करणार आहेत. आणि बरेच जण येणार असतील. अजयजी किती जण येणार आहेत अजयजीच्या टीम मधून? अजय पारत सर. हा सर. भिलवाड्याला दिल्लीला किती जण आहेत? दिल्लीला त्यागराज स्टेडियमला दिल्लीला ना सर म्हणजे माझे टीम मधून जवळपास लगभग 90 लोक आले आणि माझे वैयक्तिक 30 लोक आहेत. बरं 90 लोक येणार आहेत. तर त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचा की ढवळे सरांना भेटा आणि 200 रुपयाचे टूल्स त्यांच्याकडून फ्री घेऊन या. बिलकुल सर. कारण की महाराष्ट्रातले व्यक्ती भेटला की आपल्याला आनंद होतो. आणि कसं ओळखायचं मी बस याचे रिझल्ट सांगत आहे. मी एका ठिकाणी आहे हिवरा आश्रमला म्हणून लिव्हर बद्दल बिलकुल हे घेत आहे. ताई आहे, ताईंचं वेट वाढलेलं आहे. त्यांच्यासाठी फॅट साठी वगैरे टोटल काउन्सिलिंग चालू होती पण तुमचा कॉल आला म्हणून अटेंड केला मी. ओके सर. तर फक्त एका मिनिटासाठी सर या टॅबलेट बद्दल काय बोलसाल तुम्ही? हे पण ताई अजयजी जे तुम्हाला टॅबलेट दाखवत आहेत त्या टॅबलेट 72 न्यूट्रिशन असलेल्या टॅबलेट आहेत. ज्याने तुमचं लिव्हर रिचार्ज होईल, शरीरात असलेले टॉक्झिन्स बाहेर जातात आणि तुमची गट हेल्थ चांगली राहते. जे आपल्या पचनाचे प्रॉब्लेम असतात पाचनाच्या प्रॉब्लेम वरचा रामबाण इलाज आहे आणि 100% आयुर्वेदिक आहे. 100% आयुर्वेदिक. ओके थँक्यू सर. म्हणजे त्यांनी बरोबर जिथं आहेत तिथं त्यांनी सांगत आहेत आणि त्यांच्या 90 व्यक्ती येणार आहेत दिल्लीला आणि त्या सगळ्यांना आपण बुकलेट्स देणार आहोत. आपण सगळ्यांना. आणि जे 15-16 ऑगस्टला येणार भिलवाड्याला रायझिंग वुमन सेलिब्रेशन आणि हे सगळं तुम्हाला जेवण्यासाठी आम्ही तयार केलेलं आहे. म्हणजे आता नाही तयार केलं, नंतर तयार करून ते फक्त फोटो दाखवले तुम्ही शिवाय खाऊ व्हायला काय आतापासून तयार करून ठेवलंय. ताजं बनवून आणि ताजं देऊ. तर हे सगळं असं छानपैकी जेवायला आहे आणि कितीही खा तिथं फॅट वाढत नाही. का फॅट वाढत नाही? जेवण केलं तर इतकं नाचवतात की जितक्या कॅलरीज केल्या
सगळ्या कॅलरीज बंद करून घेतात. म्हणजे ते न्यूट्रीचार्जच्या भोजनानं फॅट वाढत नाही. कारण की जितके आपण जेवू तितकं आपण तिथं नाचू आणि सगळं फॅट तिथच्या जागी बर्न करू. कपल एंट्री जर तुम्हाला हवी असेल तर 31 जुलै पर्यंत कुठं कपल एंट्री? भिलवाड्याला. भिलवाड्याला कपल एंट्री जर हवी असेल तर 31 जुलै पर्यंतच 15 न्यूट्रीचार्ज वुमन विकत घ्या. म्हणजे जे कपल येणार आहे तर डान्स करायला कपल मध्ये जास्त मजा येते म्हणून तुम्ही 15 न्यूट्रीचार्ज वुमन घ्या. 25 न्यूट्रीचार्ज वुमन जर 31 जुलै पर्यंत जर घेतल्या तर कपल एंट्री, विरांगना बॅच आणि चांगला गॉगल, एकदम आकर्षक गॉगल तुम्हाला तिथं मिळणार एक भिलवाड्याला. 50 न्यूट्रीचार्ज वुमन करून सुद्धा खूप महिला येणार आहेत. त्यांना कपल एंट्री मिळणार, गाला डिनर मिळणार, सेलिब्रेशन नाईट, विरांगना बॅच, आकर्षक गॉगल आणि एक ट्रॉफी सुद्धा मिळणार आहे. आणि त्रिपुटे सर जे सांगू लागले ना, जे सिनियर न्यूट्रीचार्ज विरांगना आणि वीर मेंबर्स आहेत त्यांना असा ताज एक देणार आहोत. असा नाही, यापेक्षा वेगळा राहील. हे आपण सगळेजण ठेवलं आहे. आणि विरांगना बॅच आपण 17 तारखेला आणि 25 जुलै पर्यंत हे सगळं कम्प्लीट करा. 25 जुलै पर्यंत सगळं कम्प्लीट करा. 25 जुलैला त्याची सुद्धा लिंक येईल, ती लिंक फिलअप करा. कारण की लिंक फिलअप केली तर आम्हाला लक्षात येईल किती जण पोहोचायला लागले, किती जणांचा स्वयंपाक करायचा लक्षात येईल ना. नाहीतर मग हे बकेट वाढव पाणी असं होत नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जे होतं ना, लग्नामध्ये माणसं वाढले की तसं नाही करत. तसे वेळ येऊ नये म्हणून रजिस्ट्रेशन करा. जितक्या व्यक्ती आले प्रत्येकाचं चांगली सोय झाली पाहिजे. आणि न्यूट्रीचार्ज तुमचा सन्मान करण्यामध्ये, तुमची काळजी घेण्यामध्ये, तुमची सोय करण्यामध्ये माझा 10 वर्षाचा अनुभव आहे. कधी कमी पडत. उम्मीद से ज्यादा देते. आता 7 तारखेला दिल्लीला बोलवलंय मला. बाजप्ता कधी सासरवाडीवाले पाठवत नाहीत. विमानाचे तिकीट पाठवले. रेडिसन ब्ल्यू हॉटेलला ठेवणार आहेत. आपण कधी सासरवाडीवाले कधी ठेवलं नाही. रेडिसन ब्ल्यूला ठेवणार आहेत. म्हणजे आणखी काय सोय पाहिजे. तर नेहमी उम्मीद से ज्यादा मिळत आहे हमेशा. आणि त्रिपुटे सर तुम्ही मागच्या वर्षी मुंबईच्या सेलिब्रेशन होते की एप्रिलच्या? होतो सर. कुठल्या हॉटेलला ठेवलं होतं तुम्हाला? त्याचं तो 5 स्टार येतं सर, गोरेगाव फिल्म सिटी मध्ये होतं ते हॉटेल. आणि 5 स्टार हॉटेल होतं. एकदम सुंदर होतं. गाला डिनर वगैरे खूप सुंदर सर सेलिब्रेशन झालं. खूप मजा आली सर. खूप मजा. पांढरं शुभ्र किती उंच हॉटेल होतं ते? खूप उंच होतं सर. खूप उंच होतं. आणि त्यांचे जे पाहिलं त्याच्या हॉटेलमध्ये त्रिपुटे साहेबांना त्यांना ठेवलं. त्या हॉटेलमध्ये राहायचा मोका तुम्हाला जर तुम्ही न्यूट्रीचार्ज विरांगना आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये आले तर एप्रिल 25 ला सुद्धा त्यापेक्षा चांगल्या हॉटेलमध्ये, त्रिपुटे साहेब त्यापेक्षा चांगल्या हॉटेलमध्ये आपण प्रोग्राम ठेवू. आम्ही कंटिन्यू आहोत सर. तर मी कंटिन्यू आहे. हा सर, आधी विचारायचं होतं मला. न्यूट्रीचं बाहेर शॉर्टेज चालू आहे. न्यूट्रीचं बाहेर भेटत नाही सर. नाही भेटते. आता दाखवलं तुम्हाला अजय पारस सरांनी. नाही, नाशिकला तर एखाद्या डेपोला शॉर्टेज असेल तुम्ही अजय पारस सरांचा नंबर तुम्हाला 10 तोंडे सर चॅट बॉक्स मध्ये देतील किंवा तुमचा नंबर सांगा. तुम्ही त्यांना मागवा. तुम्हाला तिथपर्यंत पोहोच होईल. त्यांचं नेटवर्क फार जबरदस्त आहे. म्हणजे जिओचं नेटवर्क इतकं जबरदस्त नाही जितकं अजयजीचं नेटवर्क जबरदस्त आहे. तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. चालेल सर. डेफिनेटली पोहोचून जाईल. तुम्हाला न्यूट्रीचार्ज बायोएज कुठल्याही प्रोडक्टचं जर तुम्हाला कमतरता जर पडली तर तुम्ही अजयजीचा नंबर ठेवा. तुम्हाला त्यांच्या सर मला वीर क्लबचा बॅच आहे. आता मी भिलवाड्याला आल्यानंतर मिसेस साठी विरांगणाचा बॅच भेटेल का? तुम्ही ते रजिस्ट्रेशन करा विरांगणा मॅडमच्या नावानं. तुम्हाला विरांगणाचा बॅच मिळेल. त्यामुळे तुम्हाला म्हणलं भिलवाड्याला या. तुम्ही असं म्हणू नका माझ्याकडे बॅच आहे. तिथं आल्यानंतर परत वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतात, समजतात. तिथं शूट आहे, तिथं टूल्स आहेत, तिथं वेगवेगळे. तुम्हाला अजयजीचा नंबर 10 तोंडे सरांनी चॅट बॉक्स मध्ये दिला आहे. नंबर घेऊन घ्या आणि न्यूट्रीचार्ज बायोएज तुम्हाला घरपोच मिळेल. आणि सर 22 तारखेला तर आम्ही जात आहोत भिलवाड्याला. ओके 22 जुलैला? हा सर, 22 जुलैला तुमची अकॅडमी असेल? हा सर. तर तुम्हाला त्या अकॅडमी मध्ये मी तुम्हाला इथं सांगतो, त्या अकॅडमी मध्ये सुद्धा हे बुक तिथं ठेवलेले आहेत. ते माझ्याकडे आले सर. आणि ते माझ्याकडे आले.
आता हे तुम्ही तर न्यूट्रीचार्ज वीर आहात, तुमच्याकडे राहतीलच. तुमच्याकडून अपेक्षा काय आहे की तुम्ही तुमच्यासारखे लोक क्लोन तयार करणं. ओके आहे की नाही? तर तुमच्यासारखे लोक तुमच्या टीम मध्ये तयार करणं हे अपेक्षित आहे. आणि मित्रांनो, आज आता 8 वाजत आहेत, आणखीन 4 तास आहेत आपल्याकडं. 4 तास आहेत आणि तुम्ही पाहिलं की जसं काल मॅच आपण जिंकलो शेवटीमध्ये, परत जाऊन बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन कॅच घेऊन काय काय करून मॅच जिंकलेलो आहेत, तसं आपण आज 4 तास आपल्याकडे बाकी आहेत. ते त्यांची सेलिब्रेशन आणखी सुरू आहे जे T20 जिंकले. तर मित्रांनो, T20 आपली सुरू होत आहे. आता ज्यांना प्रवेश मिळेल ते नेहमी पुढे राहतील. असं होणार नाही की नंतर कधीच प्रवेश मिळाला नाही, नंतर प्रवेश मिळेल, परंतु जो पुढे निघून गेला तो पुढेच राहील. त्यामुळं आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे, आपल्याला माहिती आहे. तर तुम्ही सगळेजण रात्री 12 वाजेपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत, जसा आपल्या इंडियन टीमनं शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत जसा प्रयत्न केला, तसा प्रयत्न आपण आज रात्री 12 वाजेपर्यंत करू. तोपर्यंत माझा व्हॉट्सअप सुरू आहे, काही चिंता नाही. काही वाटलं तोपर्यंत मला फोन करा, व्हॉट्सअप करा, मी तुमच्या सोबत आहे. आणि संतोषजी, तुमच्याकडे आहे का न्यूट्रिशन वुमन सध्या अवेलेबल? आहे भरपूर आहे सर. आता कुणाला लागत असतील तर संतोषजीकडे सुद्धा आहे, तुमचा नंबर देऊन ठेवा. हॅलो आपल्या सर, टीम मध्ये कोणाला ते प्रियंका गंडाळ म्हणून हे डॉक्टर आहेत, तर त्यांना तो आपला न्यूट्रिशनचा कोर्स करायचा आहे, त्यांनी विचारलं होतं. तर आज त्या बसलेल्या आहेत प्रोग्राम मध्ये. बरं. तर त्यांना आता नेमकं व्हिडिओ नाही चालू, आता घरी एक ओपीडी मध्ये ते नाही येणार सांगता, पण त्यांना एक आवाज देऊन अनम्यूट करा ना. हा बोला मॅम. हॅलो. हा हॅलो. हा सर, मला न्यूट्रिशनचा कोर्स करायचा आहे RCM मधला. बरं बरं बरं. तर त्याची लिंक मी तुम्हाला देतो, त्या लिंक वर तुम्ही माहिती भरा, पैसे पे करा आणि तुमचा कोर्स सुरू होऊन जाईल. ते पैशाचं पण बोलून टाका सर, कसे काय किती हप्त्यावर. त्याचे 2-3 प्रकार आहेत. तुम्ही 2 एकदम भरू शकतात, 2 भागात भरू शकतात, किंवा 7 त्याचे हे सुद्धा आहेत, 7 वेळेस सुद्धा भरू शकतात. त्यामुळं असं हे नाही, एक साधारणतः 7,000 रुपये खर्च येतो त्या कोर्सला. आणि त्या कोर्सच्या मानाची फीस काहीच नाही. आणि जसं तुम्ही तो कोर्स करताल, त्यातले सगळे बिझनेस करताल, जी माहिती मिळेल तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्ही जर ऑनलाईन जर सर्च केले काउन्सिलिंग कोर्स किंवा न्यूट्रिशन कोर्स, 20,000-22,000ची फीस आहे. त्या युनिव्हर्सिटीचं RCM सोबत टायप झालंय, न्यूट्रीचार्ज सोबत टायप झालंय, म्हणून काही फीस ते जे शिकणारे विद्यार्थी त्यांच्याकडून घेतात, काही फीस यांच्याकडून घेतात, दुसऱ्या संस्थेकडून, म्हणजे RCM कडून, न्यूट्रीचार्ज कडून, म्हणून तो कोर्स स्वस्तात मिळतोय आपल्याला. तर तुम्ही तो कोर्स सर कडून माझा नंबर घ्या, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देतो. हो चालेल. ओके ओके. आणि सर लेक्चरचं कसं? ते लेक्चर तुम्ही ऑनलाईन, त्याचे लेक्चर्स अपलोड होत राहतात. आपण आपल्या वेळेनुसार बघायचे, नोट्स काढायच्या, त्याचे ट्युटोरियल्स पण असतात, ते ट्युटोरियल्स कम्प्लीट करायचे. आपल्या व्हॉट्सअप नंबरला येतात का ते लिंक? ऍप आहे, त्याचा तुम्हाला पैसे पे केल्यानंतर तुम्हाला लिंक येईल, तुम्ही ऍप डाउनलोड करायचे आणि तुमचा कोर्स सुरू होऊन जाईल. हो चालेल. संतोषजीकडून माझा नंबर घ्या, मी तुम्हाला लिंक पाठवतो. हो चालेल सर. धन्यवाद. पहा, दुसरं पण काम झालं. आज आपण बिलिंग साठी लागूयात आणि रजिस्ट्रेशन करूयात. बिलिंग खूप लोकात झालंय, रजिस्ट्रेशन कमी लोकात झालंय. जे आकडे येत आहेत ना, आपल्याला दोन्ही पण कळतंय. बिलिंग 5 न्यूट्रिशन वुमन खरेदी केल्याची लिस्ट येते, हजारो, आणि त्याची कमी दिसेल लिस्ट. याचा अर्थ बऱ्याच जणांना असं वाटतं की 5 न्यूट्रिशन वुमन आम्ही घेतल्यात, आमचं सगळं होऊन गेलं. रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि काही अडचण असल्यास मला संपर्क करा, मी सदैव तुमच्या सोबत आहे. भेटूयात, आपण संपर्कात राहू, पुढच्या रविवारी भेटूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.